चंद्रपूर जिल्ह्यात खत आणि बियाणं विक्रीतील गैरप्रकारांवर कृषी विभागानं मोठी कारवाई केली आहे। गंभीर अनियमितता आढळून आल्यानं 37 खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले असून 3 विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत। चंद्रपूर जिल्ह्यात कृषी विभागानं मे ते जून 2026 या कालावधीत खत आणि बियाणं विक्रेत्यांवर विशेष तपासणी मोहीम राबवली। या तपासणीत खत विक्रीतील गंभीर आणि अनियमितता उघडकीस आल्यानं 37 विक्रेत्यांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले। तसंच नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या 3 बड्या विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेत। याच कालावधीत कापूस बियाण्यांचा अवैध विक्री विरोधातही कृषी विभागानं धडक कारवाई केली। मोहिमेदरम्यान अनधिकृत बियाणे विक्रीची 5 प्रकरणं समोर आली असून सुमारे 35,08,000 रुपये किमतीचा 17.75 क्विंटल बियाणं साठा जप्त करण्यात आलाय। तसंच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 4 बियाणं विक्री केंद्रांवर विक्री बंदीची कारवाई करण्यात आली। या केंद्रांमधील सुमारे 33,69,000 रुपयांचा बियाणा साठा सीलबंद करण्यात आलाय। शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी आणि दर्जेदार कृषी निविष्ठांचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरू राहतील असा इशारा कृषी विभागानं दिला आहे।